आता लगेचच सुरुवात करत आहोत. झालेल्या उशिराबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. शब्दमल्हार प्रकाशित आणि कविता शिंगणे गायधनी लिखित जन्माची शिदोरी, प्राणलयीची माळ हे ललित संग्रह आणि मौनाचे कवडसे या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी उपस्थित प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवी, गीतकार, प्राध्यापक अशोक बागवे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विश्वास ठाकूर, शब्दमल्हार प्रकाशनचे संपादक स्वानंद बेदरकर, रसिक वाचक, कविताताईंचे आप्तेष्ट या सर्वांचं मी पीयू शिरवाडकर आरोळे मनपूर्वक स्वागत करते. आयुष्य जगणं ही जर एक कला मानली तर आपापल्या परीनं हे आयुष्य जे भरभरून जगतात ते कलाकार, लेखक, कवी होत असावे. आणि अनेक पिढ्यांकडून संस्कृतीचे जे संस्कार आपल्यावर झाले आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवून रुजवण्याचं कार्य ही त्यांची कला करत असावी. नाहीतर कविता, लेखन या एकाच प्रांतात विहरणारे कवी, लेखक माणसाच्या वेगवेगळ्या संवेदना कसे टिपू शकले असते. अनेकदा तर एकाच विषयांचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर येतात, आपल्याच भावविश्वा मांडल्यासारखे. आई हे व्यक्तिमत्वसुद्धा असंच. आईवरील ही कविता ऐकूया. आईच्या प्रत्येक साडीच्या पदराला गाठ. लेक म्हणाली, काय बांधून ठेवते ग ही त्यात. मी हसले, सोडली एक एक गाठ. लेक म्हणाली, यात तर काहीच नाही. होते तर मला दिसले ना पदराच्या गाठीत बांधलेले सावरलेले क्षण, मनसोक्त क्षण. एकात होता पानावरचा टपोरा थेंब, मुठीतला कवडसा, डोळ्यातलं आभाळ. कुठे झोका, कुठे पावसाची सर, कुठे नात्यांची तेढ, माघार, मौनाचं वादळ, प्राजक्त सडा, बकुळ गंध वेडा. सगळ्या गाठी अगदी काठोकाठ पण गच्च बांधलेल्या. उरलेल्या गाठी सोडायची हिंमतच नाही झाली. आई कधीच एवढी उलगडून कळली नव्हती आणि पूर्ण कळली तर. आपल्या आईचं भावविश्व कधीकधी अगम्य वाटणारी ही कवयित्री म्हणजे कविता शिंगणे गायधनी. पण आईच्या कामातून अबोलपणे रुजलेले संस्कार जे खरं तर संस्कृती आहेत हे कविताताईंनी जाणलं. संस्कृती कसली तर माणसं जोडण्याची, काटकसरीची, मनं जपण्याची, भाषेची आणि निगुतीची. एखादा पदार्थ करताना त्यातून कसे असंख्य संस्कार होतात हे जन्माची शिदोरीमधून कविताताईंनी मांडलं आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या अनुभवांना एका प्राणलयीची माळमध्ये गुंफलं आहे. तर अध्यात्मामुळे केवळ शब्दालाच नाही तर मौनाला देखील स्वर असतो. आणि मौन म्हणजे अबोला नव्हे तर मौन म्हणजे आत्मिक प्रवास. यातून निर्मिलेलं मौनाचे कवडसे अशा 3 कविता शिंगणे गायधनी लिखित आणि शब्दमल्हार प्रकाशित पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याला आज ज्येष्ठ कवी प्राध्यापक अशोक बागवे सर उपस्थित आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विश्वास ठाकूर आणि शब्दमल्हारचे संपादक स्वानंद बेदरकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. आणि मी कविताताईंना विनंती करते की प्रमुख अतिथींना घेऊन त्यांनी मंचावर यावं आणि दीपप्रज्वलन करावं. आजची सुंदर रंगमंच सजावट आपण बघत असाल आणि सुरुवातीपासून आपलं झालेलं स्वागतही आपण अनुभवलं असेल. ही रंगमंच सजावट केलेली आहे अवधूत देशपांडे यांनी. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की कविताताईंचा जो स्वभाव आहे, त्या ज्या वातावरणात वाढलेल्या आहेत त्या स्वभावाचा आपल्याला इथे अनुभव येतो. त्या जुन्या नाशकात वाढलेल्या आहेत, वाडा संस्कृतीमध्ये जगलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला या रंगमंच सजावटीमधून अनुभवता येतं आहे.
मान्यवरांचे आभार. त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्याला लाभलेल्या अतिथींच्या सन्मानाने आणि सत्काराने करणार आहोत. एक असे प्राध्यापक ज्यांना शब्दांचे निरनिराळे अंतलम पोत अभ्यासाचा छंद आहे. एक असे गीतकार, कवी जे कवी असण्याबद्दल म्हणतात, शब्द हा अवकाशाचा गुण आहे, जो तुम्ही सुदैवी म्हणून तो शब्द बद्ध करतात आणि तो अवकाशाला परत करतात. ती म्हणजे खरी निर्मिती. शब्दाला गगनश्वास म्हणणारे कविवर्य गीताध्यापक अशोक बागवे सर. कविता दशकाची आलम, आज इसवी सन, गर्दनिळा, गगनझुला यासारखे अनेक काव्यसंग्रह, असायलम, राधी यासारखी राज्य नाट्य स्पर्धा पारितोषिक विजेती नाटकं, एकांकिका आणि 50हून अधिक चित्रपटांसाठी बागवे सरांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना केशवसूत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ना. घ. देशपांडे पुरस्कार, गीतांसाठी गदिमा पुरस्कार, झी अवॉर्ड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार यासारख्या अनेक सन्मानानं सन्मानित करण्यात आलं आहे. बागवे सर जसे पुस्तकातून आपल्याला भेटतात, तसे नवमाध्यमातून सुद्धा. त्यांच्या साहित्यिक कार्याचा परिचय काही शब्दांमध्ये मांडणं खरंच अवघड आहे, पण शब्दांचे भाव, लय आणि अगदी मौनही जाणणारे जाणकार, कवी, गीतकार, प्राध्यापक म्हणजे अशोक बागवे सर. बागवे सरांचं स्वागत कविताताईंचे वडील दामोदर शिंगणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. विश्वास बँकेला विश्वासार्ह बनवणारे त्याचे अध्यक्ष म्हणून विश्वास ठाकूर आपल्या सर्वांनाच परिचित आहेत, पण ते तितकेच संवेदनशील लेखकही आहेत. त्यांचं नात्याचं सर्व्हिसिंग हा शब्द मल्हार प्रकाशित कथासंग्रह आज 21 आवृत्त्या त्याच्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि अनेक हजार वाचकांचं त्याला मिळणारं प्रेम यामुळे एक ऐतिहासिक कथासंग्रह ठरत आहे, ज्याच्या एवढ्या आवृत्त्या आज निघाल्या आहेत. माणसं तोडायची नाहीत, आपल्याकडून तुटू द्यायची नाहीत, किंबहुना ती उभी करायची हा जीवन मंत्र बाळगून ते सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत आणि आज आपल्या सर्वांना त्यांचं कार्य परिचितही आहे. विश्वास ठाकूर सरांचा स्वागत आणि सत्कार मीनाताई शिंगणे यांनी करावा अशी मी विनंती करते. जन्माची शिदोरीमध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला अधिक परिचयाचं होईल अशा मीनाताई म्हणजे कविताताईंच्या प्रेरणास्थान आहेत. आणि मीनाताई 83 वर्ष त्यांची पूर्ण झालेली आहेत. 86 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दर्जेदार साहित्य वाङ्मय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या मोजक्या प्रकाशन संस्था आज महाराष्ट्रात करत आहे, त्यापैकी एक म्हणजे 10 वर्षांपासून शब्दशक्तीच्या उपासनेचा वसा घेतलेलं शब्द मल्हार प्रकाशन. शब्द मल्हारने आत्तापर्यंत दर्जेदार 100हून अधिक पुस्तके, ऋषिकेश वांगीकर यांचा कथास्तू हा कथासंग्रह,
विश्वास ठाकूर यांचे नात्याचे सर्व्हिसिंग, हेमंत चोपडे लिखित शून्य आणि सध्या सर्वत्र गाजत असलेलं गणेश मनोहर कुलकर्णी लिखित ऋणानुबंध यांचा त्यामध्ये समावेश आहे. 10 वर्षात उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे मिळालेले 4 राज्य पुरस्कार, याशिवाय अनेक सन्मानानं वेगवेगळी पुस्तकं सन्मानित झाली आहेत. दरवर्षी शब्दमल्हार या नावानं प्रकाशित होणारा दिवाळी अंक अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. शब्दमल्हारच्या या वाटचालीत आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे शब्दकल्पिताचे हा ग्रंथ भारतीय सर्वांगीण वाटचालीत ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचा ठसा उमटलेला दिसतो त्यांना आजच्या मान्यवरांनी लिहिलेली पत्र असं या ग्रंथाचं स्वरूप असून मराठीतला एक ऐतिहासिक प्रकल्प म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जातं. याचं संपादन शब्दमल्हारचे संपादक स्वानंद बेदरकर यांनी केलं आहे, ज्यांची आपल्याला पावसाच्या गर्भतळी या कविता संग्रहाच्या निमित्तानं कवी म्हणून देखील ओळख झालेली आहे. त्यांचा सन्मान मी गुरुजींना विनंती करते की त्यांनी करावा. ज्यांनी कविताताईंना उपनिषद यांचा अभ्यास करण्यात अतिशय महत्त्वपूर्ण मोलाचं सहकार्य केलं. माहेरून म्हणजे शिंगणे कुटुंबाकडून आईकडून आलेली निगुती, वडिलांकडून आलेली कर्तव्य आणि तत्वनिष्ठता आणि गायधनी कुटुंबामुळे निर्माण झालेली भगवंताशी जवळीक, यातून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कलेच्या प्रांतात कवयित्री, लेखिका म्हणून आणि आध्यात्मिक मार्ग दाखवणाऱ्या, कीर्तनकार, निरूपण करणाऱ्या असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू असणाऱ्या कविता शिंगणे गायधनी. 2022मध्ये शब्दमल्हारने कविताताईंचा प्रकाशित केलेला जिव्हाळ्याचे मेघ या पहिल्याच कविता संग्रहाला गिरणा गौरव प्रतिष्ठानचा स्मिता पाटील, शब्दपेरा आणि सूर्य समावेशक मंडळ जळगाव यांच्या राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारानं गौरविण्यात आलं. कविताताईंनी विद्या वाचस्पती श्री अफळेबुवांकडून कीर्तन वर्ग अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कीर्तनही करतात. याच कीर्तनाच्या गोडीतून आणि अभ्यासातून आकारास आला वृत्तीची निवृत्ती आणि हरिदास यशवंत वेसीकर गुरुजींकडे त्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला असून त्यांनी कथाकार म्हणूनही नुकतंच अफळेबुवांकडे शिक्षण घेतलं आहे. कविताताईंना कवयित्री नीरजा यांच्या हस्ते लेखक तुमच्या भेटीला च्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. त्यांचा हा सगळा प्रवास आपण अनुभवत आहोत. पण आज आपण ज्या 3 पुस्तकांच्या प्रकाशनासाठी जमलो आहोत ती म्हणजे जन्माची शिदोरी, प्राणलयीची माळ हे ललित संग्रह आणि मौनाचे कवडसे हा कविता संग्रह. या 3 पुस्तकांचा लेखन प्रवास कसा होता याबद्दल आता आपण कविताताईंकडनं जाणून घेऊया. मी कविताताईंना इथे आमंत्रित करते. सगळ्यात पहिल्यांदा माझे सद्गुरू श्री राहुल फाटे यांना वंदन करते. त्यानंतर हरिदास गुरुजी बसलेले आहेत तिथे, त्यांना वंदन करते, कारण त्यांच्याकडे मी उपनिषद अभ्यास पूर्ण केला आणि विचारांचा पाया पक्का करण्याचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन मला गुरूंकडून मिळालं. त्यानंतर मंचावर बसलेले 3ही शब्दगुरू त्यांना वंदन करते, कारण कविवर्य अशोक बागवे ह्यांच्याकडे पण मी कवितेविषयी शिकले. विश्वास नेहमीच मला शब्दांसाठी प्रभावित करत असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडूनही खूप मला शिकण्यासारखं आहे. आणि स्वानंद बेदरकर म्हणजे स्वानंद बेदरकर, त्याच्यामुळे त्यांना पण वंदन करते. आणि उपस्थित आणि मंचावरच्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या श्री जगदंबेला प्रथम वंदन करते. आज खरं म्हणजे 3 पुस्तकांचं प्रकाशन आहे, म्हणून मला सगळेजण आश्चर्याने विचारत आहेत, बापरे 3 पुस्तकं एकदम करणार आहेस तू. पण ही कृपा बेदरकरांची आहे, माझी नाही. कारण बेदरकरांनी 2 वर्षापासून माझी 2ही पुस्तकं पेंडिंग ठेवली आहे आणि म्हणून आज ते 3. त्यामुळे आजचं माझं पुस्तक खरं म्हणजे फक्त मौनाचे कवडसे आहे,
बाकी 2 पुस्तकं बेदरकरांनी त्यांच्याजवळच ठेवलेली होती आणि म्हणून ती एकदम 3 आपण आज एकत्र प्रकाशित करतो आहोत. ह्यातली सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने पुस्तक आहे ते म्हणजे जन्माची शिदोरी. खरं म्हणजे आजचा हा सगळा सोहळा या 4 डोळ्यांच्या कौतुकासाठी मी आयोजित केलेला आहे. आईनी जे पहिल्यापासून लहानपणापासून जे मनात रुजवलं, पेरलं आणि आज जर सगळेजण माझं कौतुक करत असतील किंवा परफेक्शनिस्ट म्हणतात, छान कविता लिहिते म्हणतात किंवा अन्य जे काही कौतुक ज्याला खरं तर मी पात्र नाही, पण ह्या सगळ्या कौतुकाच्या पाठीमागे माझे आईवडील आहेत. त्याच्यामुळे आजचं हे पुस्तक खरं म्हणजे आईलाच समर्पित आहे. जन्माची शिदोरी हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी आईनी ज्या ज्या शब्दांमधून आम्हा 4ही भावंडांवरती जे संस्कार केले आणि ज्यामुळे आज इतकं समृद्ध जीवन मला जगायला मिळतं आहे, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला जे आईनी शिकवलं, कुठल्याही परिस्थितीत जे हसायला शिकवलं, ह्या सगळ्याच्या पाठीमागे आई आहे. आणि आईनी अशा छोट्या छोट्या शब्दांमधनं असा संस्कार केला की ज्यामुळे जीवन जगणं सुकर होत गेलं. पण ती शब्द आता बरेचसे लुप्त होत चाललेत, म्हणजे हल्ली कोणी वापरत पण नाहीत असे शब्द, पण त्या शब्दांच्या मागची भावना, त्याच्या मागचे संस्कार हे आजही मनावर कोरलेले आहेत. अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे काल मी फेसबुकवरती एक माझा लेख शेअर केला, बऱ्याच जणांनी वाचला असेल. तो म्हणजे बाळंतविडा. इतका आताच्या दृष्टीने इतका जुना शब्द आहे की कदाचित हा शब्द नवीन पिढीला माहीत पण नसेल, पण आत्ता इथे उपस्थित असलेले सगळे माझ्या आधी 10 किंवा माझ्या नंतर 10 असे असल्यामुळे हा शब्द सगळ्यांच्या ओळखीचा आहे. पण ह्या शब्दामधून सुद्धा आईने इतका मोठा संस्कार केला आहे. तसंच निगुतीनं संसार कर. तर ही निगुती म्हणजे आजच्या दृष्टीने परफेक्शनिस्ट, पण त्या निगुती शब्दामध्ये आईचं पूर्ण जीवन सामावलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शब्दामधनं आईनी जो संस्कार केला तो असा खरं म्हणजे शब्दातून व्यक्त होण्यासारखा नाही आणि तेवढा तो पुरेसाही नाही. पण मी तेच सांगितलं की आज या 4 डोळ्यांसाठी हा कौतुकाचा सोहळा आहे. की मला वडील नेहमी म्हणायचे, आप्पा मला नेहमी म्हणायचे की जेव्हा तुझ्या नावाने मला ओळखलं जाईल तेव्हा मला खूप आनंद होईल. खरं म्हणजे मी इतकी मोठी कधीच होणार नाही आहे की माझ्या नावाने त्यांना ओळखलं जाईल, इतकी मोठी मी कधीच होणार नाही. पण निदान पक्षी की आईवडिलांना अभिमान वाटेल असं आपल्या हातून काहीतरी घडावं, हा प्रयत्न आयुष्यभर राहिला. आणि आज जेव्हा 3 पुस्तकं ही प्रकाशित होत आहेत, माझी पुस्तकं घेऊन वडील सगळ्यांना आनंदाने कौतुकाने दाखवतात, देतात, तेव्हाचा जो आनंद त्यांच्या डोळ्यात आहे, तर तो आनंद बघण्यासाठी खरं म्हणजे आजचा हा सोहळा मी आयोजित केला. आणि त्याच्यामुळे पहिलं पुस्तक आणि माझं सगळ्यात लाडकं पुस्तक आईच्यासाठी लिहिलेलं जन्माची शिदोरी, त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांसाठी एकदा टाळ्या. दुसरं पुस्तक जे आहे ललित संग्रह प्राणलयीची माळ. जन्माची शिदोरी हे बेदरकरांनी सुचवलेलं शीर्षक फार सुंदर आहे. तसंच प्राणलयीची माळ हे माझ्या लेकाने सुचवलेलं शीर्षक आहे. आणि ते खरंच तसंच आहे की एक एक शब्द त्यातला असा आहे की जो खरंच प्राणामधनं बाहेर आलेला आहे. अगदी म्हणजे कुठलाही लेख तुम्ही उघडून वाचला तर तुम्हाला जाणवेल की आपल्या रोजच्या वावरातले शब्द आहेत, रोजच्या आपण त्या गोष्टींचा वापर करतो किंवा त्या शब्दांचा वापर करतो, पण त्यातनं किती एक वेगळा वेगळा अर्थ निघत जातो. मध्ये असं शाकुंतल वाचताना मी कर्णफुलं असं त्याच्यामध्ये वाचलं की कर्णफुलं घातली होती शकुंतलेने. तर मला इतकं हसायला आलं की आता कर्णफुलं कोण म्हणतं, कानातलं म्हणतो, आणखी काय बुगडी म्हणतात हल्ली, पण कर्णफुलं ही इतका खरं गोड शब्द आहे. आणि मग तो शब्दच मनामध्ये रुंजी घालायला लागला आणि मग कर्णफुलं ह्याच्यावरती लेख लिहिलेला आहे. असे बरेच शब्द मी घेऊन त्याच्यामध्ये अगदी वेणू घेतला आहे. बासरी म्हटलं तर त्याचा एक वेगळा परिणाम मनामध्ये येतो, वेणू म्हटलं तर एक वेगळा परिणाम येतो,
पावा म्हटलं तर वेगळा परिणाम मनामध्ये येतो, निदान माझ्या तरी आला बरं का. पण तुम्ही वाचाल तर तुम्हालाही जाणवेल की बासरीच्या मागचं भावविश्व वेगळं आहे, वेणूच्या मागचं वेगळं आहे, पावाच्या मागचं वेगळं आहे. तर त्यानिमित्ताने वेणू हा एक लेख लिहिला गेला. तो वेणू लेख लिहित असताना मला कोरोना काळात एक व्यक्तिमत्व भेटलं. तो स्वतः इथे बासरी बनवतो. ह्याचंही मला फार आश्चर्य वाटलं की नाशिकमध्ये कोणीतरी बासरी बनवत असेल. आणि मग मी त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याच्याकडून बासरी कशी बनते ते समजून घेतलं. तर तो पण ह्या वेणू ह्या लेखामध्ये तुम्हाला त्याची पण ओळख होईल. तर असे अचानक मनात आलेले शब्द किंवा विषयांमध्ये मन गुंतत जातं आणि त्याच्यावरती व्यक्त होत जातं मनुष्य. तर त्यातनं असे जे लेख लिहिले गेले ते ह्या ललित संग्रहामध्ये आहेत. आणि मी जसं सांगितलं की कीर्तन जशी शिकले तसं खरोखरीच मौन म्हणजे काय हे समजायला लागलं. आणि खरं म्हणजे मी 2 विरुद्ध विचारांच्या सावलीमध्ये वाढले. आई सगळ्यात खूप भरभरून व्यक्त होणारी, वडील एकदम स्तब्ध. आई सांगते की सगळ्यांचं मन जपलं पाहिजे आणि वडील सांगतात की आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही. तर एक वास्तविकता आहे आणि एक भावविश्व आहे. अशा 2 खरं तर म्हणजे विरुद्ध विचार प्रवाहांमध्ये जरी मी वाढले तरी दोन्हीमधलं वडील म्हणतात विवेकाने जगावं. तर त्यातला विवेक सतत घेत राहिले. त्याच्यामुळे कुठे जायचं आणि का जगायचं हे कळत गेलं. आणि त्यातनं मौनाचे कवडसे हा कविता संग्रह मला असं वाटतं आला. कारण बेदरकर म्हणले की तुमच्या त्या कविता वाचताना त्याच्यात बहुतेक ठिकाणी मौनच दिसतंय. खरं म्हणजे शब्दातनं व्यक्त झाले, पण ते म्हणले की मौनच जास्ती दिसतंय. त्याच्यामुळे त्या कविता संग्रहाचं नाव मौनाचे कवडसे असं ठेवलेलं आहे. ह्या तिन्ही पुस्तकांचे मुखपृष्ठ तुषार देसाई सरांनी बनवलेत. एकदा टाळ्या त्यांच्यासाठी. कारण मी जे पूर्ण पुस्तकात लिहिलं आहे ते त्यांनी 4 रेषांमध्ये तुम्हापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे खरंच मनापासून आभार. खरं म्हणजे सगळ्यांचे मानायला पाहिजे. मी बागवे सरांचे मानायला पाहिजे, कारण आज महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे हे. आणि पहिल्या कविता संग्रहालाही मला त्यांचा आशीर्वाद मिळाला होता. या संग्रहाला तर त्यांच्या हस्तेच प्रकाशन होतं आहे. त्याच्यामुळे त्यांचा आभार. विश्वासचे आभार मानणार नाही, कारण ते हक्काचा माणूस आहे. त्याच्यामुळे पण तरी सगळ्यांच्यासाठी त्याचे पण आभार मानते. बेदरकरांचे खूप जास्ती त्रिवार आभार, कारण खूप व्यस्त कामकाजातून त्यांनी 3 पुस्तकासाठी वेळ काढलेला आहे. हे जे मागे सुंदर आपलं स्टेज डेकोरेशन झालेलं आहे, तर मी अवधूत देशपांडेंना म्हणलं होतं की आईवरच्या कविता लिहिताना बऱ्याचदा बालपण खूप आठवतं. जुना वाडा, गल्ली, आणि हे सगळं मी त्यांच्याशी जेव्हा बोलले होते तेव्हा आले तर त्यांनी इतकं सुंदर आपल्याला स्टेज तयार करून दिले. त्याच्यामुळे अवधूत देशपांड्यांचे फार मनापासून आभार मानते मी. आज सगळ्यांना आल्या आल्या मी बुकमार्क दिलेत, तर त्याच्यावरती ह्याच कविता संग्रहातल्या काही कविता मी दिलेल्या आहेत. खरं म्हणजे काहीतरी आल्याल्या माणसाला काहीतरी अगत्याचं गिफ्ट द्यावं असं मनामध्ये होतं. पहिल्या वेळेस आपण छान जिव्हाळ्याचे मेघ सगळ्यांना आठवत असेल की बॅच केला होता. दुसऱ्या वेळेस आपण गंध आणि तुळशीची माळ केली होती. पण ह्यावेळेस काही म्हणजे सुचलं नाही की आपण काय गिफ्ट करावं. आणि मग अचानक लक्षात केलं की आपण बुकमार्क छान तयार करू शकतो. 3 पुस्तकं वाचताना मध्ये काहीतरी खूण ठेवावी लागेल. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एका बैठकीत पुस्तक वाचा, पण समजा जर ठेवलं तर एक छान मध्ये खूण ठेवण्यासाठी बुकमार्क बनवलं आहे. आणि विशेष म्हणजे हे माझं डोकं थोडं उशिरा चालतं, त्याप्रमाणे गुरुवारी माझ्या मनामध्ये आलं असं की आपण असे बुकमार्क बनवावे. तर आज नितीन जोशी इथे आले नाही आहेत, पण त्यांनी मला अक्षरशः 2-2.5 तासामध्ये माझ्या मनातली कल्पना पूर्ण उतरवून दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा खरंच टाळ्या. कारण मी केव्हाही असे काहीतरी वेगळ्या कल्पना घेऊन त्यांच्याकडे गेले तर ते नेहमी माझी कल्पना पूर्ण करण्यामध्ये माझी पूर्ण मदत करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार तुमच्या सगळ्यांचे की माझ्या शब्दांवरती प्रेम करणारे इतकी लोकं आहेत. ह्याचा म्हणजे ही मोठी संपत्ती आहे खरं म्हणजे.
त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. तर असा हा प्रवास 3 पुस्तकांचा झाला. त्याच्यामुळे स्वानंदला पहिले आभार की तिन्ही पुस्तकं एकदम त्यांनी प्रकाशित केली आहेत आज. तर आपण त्या पुस्तकांच्या विषयी तर ऐकणार आहोत. मुख्य म्हणजे आपल्याला सरांचं काही मोलाचं ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी आता थांबते. आधी आपण प्रकाशन करूयात आणि मग सरांच्या भाषणाकडे वळूया. पुस्तकं प्रकाशित व्हायला वेळ लागला असं कविताताई म्हणाल्या, पण आज आपल्याला ही हॅट्रिक अनुभवता आली पुस्तकांची. त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठीच असं आपण म्हणूया. कविताताई आपल्या संस्कृतीचा जागर करण्याचं सुद्धा कार्य करत आहेत. आपले जे ऋषी होऊन गेलेले आहेत त्यांचं चरित्र आश्रमशाळा आणि वेदपाठ शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य त्या करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर आपण आज ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत म्हणजे पुस्तकांचा जो प्रकाशन सोहळा आहे तो आता इथे संपन्न होईल. शब्द मल्हार प्रकाशित आणि कविता शिंगणे गायधनी लिखित जन्माची शिदोरी, प्राणलयीची माळ हे ललित संग्रह आणि मौनाचे कवडसे यांचं प्रकाशन मान्यवरांनी संपन्न करावं अशी मी त्यांना विनंती करते. मी कविताताईंच्या कुटुंबियांना सुद्धा विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. मुकुंदजी गायधनी त्यांना मी विनंती करते की त्यांनी देखील मंचावर यावं. लिहिलेली आहे. तर मौनाचे कवडसे पुस्तकाची प्रस्तावना राजू देसले यांनी लिहिलेली आहे. मान्यवरांचे आभार. मी मुकुंदजींना काही क्षण मंचावर थांबण्याची विनंती करते आणि ज्यांनी मुखपृष्ठ आपल्या तीनही पुस्तकांचं केलं ते तुषार देसाई यांचा सन्मान त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि मगापासून आपण ऐकतो आहोत की ज्यांच्यामुळे आज तीनही पुस्तकं एकत्र प्रकाशित झाली त्या स्वानंद बेदरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मंचावर आसनस्थ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे आवडते कवी, महाराष्ट्राचे आवडते कवी बागवे सर, ज्यांच्या कविता ऐकताना आपण आनंद विभोर होतो असे बागवे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नात्यांचे सर्व्हिसिंग या प्रसिद्ध कथासंग्रहाचे कथालेखक विश्वासजी ठाकूर आणि ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण आज करतो आहोत अशा कविताताई. त्या असं म्हणाल्या की 3 पुस्तकं एकदम प्रकाशित होत आहेत, ही प्रकाशकाची कृपा आहे. म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रातला तसा मी वेगळा प्रकाशक किंवा संपादक असेल की जो पुस्तकं लावून धरतो, थांबा थांबा थांबा,
कारण काय, पुस्तक आलं की प्रसिद्ध करून मोकळं व्हायचं, असं सध्या प्रकाशनाचा ट्रेंड आहे. की जो काय असेल ते हां चला छापलं की पुस्तक त्या लेखकाच्या ताब्यात. पण आम्ही तसं करत नाही विश्वासराव. आम्ही म्हणजे हे जे जन्माची शिदोरी नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये कविताताईंनी फार वेगळे शब्द वापरले आहेत. त्याच्यात त्यांच्या आईनं त्यांच्यावर ज्या शब्दाचा संस्कार केला आहे तो शब्द आहे निगुती. आम्ही निगुतीनं पुस्तकं करतो. दुसरा शब्द त्यांनी, ज्या लेखाचं शीर्षकच असं आहे की दमदमीत वाफ, आणि ही दमदमीत वाफ नावाचं जे ते प्रकरण आहे ते फार आनंददायी आहे. याचं कारण असं की तुम्हाला ज्यावेळी उकडीचे पदार्थ करायचे असतात, मग त्या सुरळीच्या वड्या असोत किंवा अन्य कुठलेही, की उत्तम उकड आल्याशिवाय ते पदार्थ चांगले होत नाहीत, त्याला त्यांच्या आईनं त्यांच्यावर जो संस्कार केला आहे ज्या शब्दाचा, तो शब्द आहे दमदमीत वाफ. तर अशी दमदमीत वाफ आल्याशिवाय आम्ही पुस्तक करत नाही. त्यामुळे विश्वासराव आता नंतर बॅट त्यांच्या हातात जाणार आहे हे मला पूर्ण माहिती आहे. हां, म्हणजे याची मला पूर्ण आणि नम्र कल्पना आहे. त्यामुळे जे काय होतील, फटाके नंतर फुटतील ते पाहू, पण जोपर्यंत माईक आपल्या ताब्यात असतो तोपर्यंत आपला असतो. तर असं हे पुस्तक, अशी 3 पुस्तकं ही निर्मिती त्यांची झालेली आहे. कविताताईंचं कौतुक यासाठी आहे, संपादक आणि प्रकाशक या नात्यानं मला त्या पुस्तकांकडे पाहताना असं वाटतं की त्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात, ज्या क्षेत्रामध्ये त्या नोकरी करतात, इन्कम टॅक्ससारख्या क्षेत्रामध्ये, की जिथे सगळी आकडेमोड आहे, वृक्ष असा सगळा तो विभाग आहे, पण तिथे सुद्धा आपल्यावर झालेले संस्कार सांभाळत 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 आपल्या वेदनेला, अंकुराचं जे फूल पुढे येत असतं त्याकडे पाहत त्या रोजचं काम करतात. आणि म्हणून मला असं वाटतं ही 3 पुस्तकं जन्माला आली आहेत. आईवडील प्रत्येकच मुलाला आणि मुलीला काही ना काहीतरी शिकवतच असतात किंवा आईवडिलांकडे पाहत मुलं शिकत असतात. पण किती मुलं ते शिकवलेलं आणि शिकलेलं अशा दोन्ही प्रकारचं जे असतं ते आपल्या लेखणीतून बाहेर काढू शकतात, तर अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच ती मुलं असतात. त्यात कविता ते तुम्ही आहात याचा आनंद आहे. की आईवडिलांना शेवटी काय हवं असतं ना, म्हणजे आपला मुलगा मोठा झाला मोठा झाला मोठा झाला म्हणजे काय झाला, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, सामाजिकदृष्ट्या कर्तृत्ववान झाला, नेमकं काय झालं. पण आपल्या मुलाला, आपल्या लेकाला, आपल्या लेकीला सृजनाचे 2 कोंभ पदरामध्ये बाळगता येत आहेत, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ती कविताताईंनी त्यांच्या आईवडिलांना जन्माची शिदोरीच्या निमित्तानं दिली, याबद्दलचा प्रकाशक आणि संपादक म्हणून आनंद व्यक्त करतो. दुसरं पुस्तक आहे ते प्राणलयीची माळ. त्यातलं सगळं जे काय त्यांनी लिहिलं आहे शब्दांच्या निमित्तानं ते त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलंच आहे. पण नुसते शब्द कळून किंवा शब्दाच्या पाठीमागचे अर्थ कळून उपयोग नसतो. त्यासाठी मग बाहेर तुम्ही गेलात तर प्रदर्शनात तुम्हाला शब्दार्थ कोश मिळतील, ते तुम्ही पाहून शब्द जाणून घेऊ शकता. पण जाणून घेतलेला शब्द तुमच्या जगण्याला तुम्हाला लावता आला पाहिजे आणि त्या अर्थाच्या निमित्तानं तुमचं जगणं तुम्हाला फुलवता आलं पाहिजे. हे ज्याला जमतं तो चांगलं लिहू शकतो, तो चांगला आनंद, उत्तमोत्तम आनंद हा इतरांना देऊ शकतो. म्हणून प्राणलयीची माळ हे पुस्तक त्या निमित्तानं वेगळं आहे, त्या अनुषंगानं वेगळं आहे, हे मला नोंदवावंसं वाटतं. आणि तिसरा आहे कविता. सुदैवानं किंवा दुर्दैवानं गेल्या 2-4 महिन्यापूर्वी मीही कवी झालो आहे. त्यामुळे कवीच्या वाट्याला नेमकं काय येत असतं हे मला आता हळूहळू कळायला लागलं आहे. संपादक म्हणून खुर्चीत बसल्यावर कवितेवर फुल्या मारणं ही सोपी गोष्ट असते, पण ज्यावेळी कविता संग्रह बाजारात येतो आणि त्यानिमित्तानं हा कवी आहे बरं का असं तुमच्याकडे पाहायला लागतात, त्यावेळी म्हणजे बागवे सरांच्या समोर मी हे विधान करतोय, माफ करा मला, पण आहेत खरे कवींना तसे दिवस. इथे राजू देसले पण बसले, त्यांची प्रस्तावना आहे या कविता संग्रहाला, मौनाचे कवडसे या संग्रहाला. तर मुद्दा काय आहे, कविता सगळेच लिहितात, असंख्य प्रकारची वेगवेगळ्या जाणीवेची नेणिवेची कविता आज सर्वत्र लिहिली जाते. वाचली किती जाते हा स्वतंत्र विषय आहे.
कवितेचं वाचन किती लोक करतात, किती लोक स्वतः मला द्या बरं कविता, गायधनींचा कविता संग्रह असं म्हणून दुकानात विकत घ्यायला जातात, असाही प्रश्न आहे. पण काय असतं, झाडाची मुळं दोन प्रकारची असतात. एक म्हणजे ओल धरून ठेवणारी आणि दुसरी म्हणजे पाणी शोषून घेत ती वरपर्यंत पोचवणारी. तर कवींनी, कविता लिहिणाऱ्यांनी असं करायला हवं असतं की जे आपल्या अंतरंगात शब्द उमटतात ते लिहून मोकळे व्हावेत, ते प्रसिद्ध करून वाचकांच्या, रसिकांच्या हाती द्यावेत. त्यांना जे काय करायचं ते करू द्यावं, ते ठरवू द्यावं. आपण मात्र त्या कवितांपासून अलिप्त किंवा लेखनापासून अलिप्त व्हावं. आणि हा अलिप्ततेचा जो भाग आहे तो या मौनाच्या कवडस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे असं मला वाटतं. म्हणजे आधीचा जिव्हाळ्याचे मेघ हा संग्रह जर तुम्ही कविता ताईंचा वाचला असेल तर त्यातली कविता आणि यातली कविता याच्यात मोठा फरक मला जाणवतो. याचं कारण असं, तर तो का जाणवत असेल हे ज्यावेळी मी त्यांच्या एकूण प्रवासाकडे पाहतो दूरस्थपणानं, त्यावेळी लक्षात येतं की अलीकडच्या काळामध्ये त्या ज्या पद्धतीनं अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, ऋषीशास्त्र, गुरुजी इथे बसले आहेत वेसीकर सर, तर या प्रवासातून त्या जशा पुढे जात आहेत तसं त्यांना त्या आकळायला लागलं आहे, समजायला लागलं आहे. आणि ती समज मला असं वाटतं तुमच्या लेखनातून बाहेर पडत असते. तर जिव्हाळ्याचे मेघमधली कविता आणि आत्ता ही कविता, या दोन्ही कवितांमध्ये असलेली तफावत, असलेला फरक तुम्हाला जाणवेल. आणि म्हणून जिव्हाळ्याचे मेघपासून मौनाचे कवडसे, तुम्हाला शीर्षकामध्येही तो प्रवास दिसेल. जिव्हाळ्या आणि मौन या दोन्ही प्रवासांमधली ही कविता या संग्रहामध्ये आहे. तर अशी ही 3 कविता संग्रह बागवे सरांच्या साक्षीनं, विश्वासजींच्या साक्षीनं तुमच्या हाती देताना प्रकाशक, संपादक या दोन्ही नात्यांनी मला विशेष आनंद होतोय. तो आनंद व्यक्त करतो. आणखी एक आनंदाची बाब अशी की 20 आणि 21 अशा 2 आवृत्त्या नात्यांचं सर्व्हिसिंगच्या आत्ता एक 8 दिवसात येतील. मला असं वाटतं शब्दमल्हारच्या एकूण जगण्यातले जे टप्पे आहेत त्या टप्प्यातलं नात्यांचे सर्व्हिसिंग हा वेगळा का आहे, तर आता आश्चर्य यासाठी आहे की वाचत नाहीत असा एक डिंडोरा गावभर पिटला जातो. पण तुम्ही जर उत्तम देत असाल तर लोक वाचतात, विकत घेऊन वाचतात. याची साक्ष नात्यांचं सर्व्हिसिंग आहे. कारण 40,000चा टप्पा या पुस्तकाचा आता पार होतोय. त्यामुळे अध्यक्षांच्या निमित्तानं तोही आनंद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 2 गोष्टीसाठी परत तुमच्या समोर आली आहे की जन्माची शिदोरी ह्या पुस्तकासाठी कीर्तनचंद्र, मानसीताई बडवे ह्यांनी जी प्रस्तावना लिहून दिली, तर ती प्रस्तावना लिहिताना त्यांनी असं लिहिलं आहे की मला माझी पण आई आठवली. तुमच्या प्रत्येक शब्दामधून माझी पण आई मला त्यानिमित्ताने आठवली. तुम्हाला पण सगळ्यांना तो प्रत्येक लेख वाचताना असं जाणवेल की खरंच माझ्या आईने पण असंच मला शिकवलं. पण ह्या पुस्तकाच्या मागच्या प्रवास करताना एक गोष्ट सांगायची मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की आजची आई आणि आमची आई ह्याच्यामध्ये पिढीचा जरी फरक असला, कदाचित आजची आई कुठेतरी कमी पडते. का कमी पडते? कारण जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो आहे. हे सांगताना बऱ्याचदा मुलांना शिस्त कमी लावली जाते. त्याच्यामुळे आजची आई मुलांना शिस्त कमी लावते. आमच्या आईने आमच्यावर भरपूर प्रेम केलं, पण तेवढीच बरोबरीने शिस्त लावली. आणि हे मानसीताईंनी खूप सुंदर शब्दामध्ये लिहून दिलेलं आहे. म्हणून मानसीताईंचे आभार माझ्याकडून मानायचे राहिले होते, म्हणून मी पुन्हा एकदा माईकसमोर आले. तसंच दुसरं जे पुस्तक आहे मौनाचे कवडसे, त्याच्यासाठी राजू देसले सरांनी, मगाशी ते नव्हते म्हणून मी उल्लेख केला नव्हता कारण मला त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांनी पण मला इतकी झटपट प्रस्तावना लिहून दिली. पण प्रस्तावना वाचताना मला असं वाटलं म्हणजे की ते पुरस्कार विजेते कवी आहेत आणि एखादा कवी जेव्हा अभ्यास करून कुणाच्या कवितेविषयी बोलतो तेव्हा ते वाचताना मला असं जाणवलं की अरे आपण इतकं चांगलं लिहितोय की काय, का देसले सरांनी माझं उगाचच कौतुक करतायत असं वाटलं. पण त्यांचा प्रत्येक शब्द जर तुम्ही प्रस्तावनेमध्ये वाचला तर माझी कविता उलगडून सांगण्याचं काम देसले सरांनी केलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे मनपूर्वक
आभार मानण्यासाठी मी पुन्हा इथे आले. तर मानसीताई बडवे आणि राजू देसले सरांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि पियूला सांगते त्यांचा सत्कार करण्यासाठी बोलवण्याचं. मी बागवे सरांना विनंती करते की त्यांनी देसले सरांचा स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर जे कदाचित षटकार मारतील असं आपल्याला वाटतंय, मी विश्वास ठाकूर सरांना इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. काय आहे की क्रिकेटमध्ये जसं 11वा खेळाडू असो की त्याच्याकडून फार काही कोणाच्या अपेक्षा नसतात. खरं म्हणजे सुरुवात कवितांनी केलं, तुझं ती 3 पुस्तकांवरचं बोलणं ऐकल्यानंतर पुस्तकं खरंच विकत घ्यायला पाहिजे का असा प्रश्न निर्माण झाला. सगळंच बोलली ती पुस्तकावर. फक्त अजून पैसे नाही दिलेले. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कवी बागवे सर, माझा अत्यंत जवळचा मित्र स्वानंद, जिच्या नावातच कविता आहे अशी कविता आहे. समोर तिचे बसलेले आईवडील, तुम्हाला वंदन करतो. आणि मगाशी पुस्तकावर ती बोलली, मला तोच प्रश्न पडला. कारण माझा पहिला कार्यक्रम असा आहे की अध्यक्ष म्हणून जात असताना पुस्तकच माझ्याकडे नव्हते वाचायला. काय बोलायचं हा फार मोठा प्रश्न माझ्यापुढे खरं म्हणजे होता. म्हणून मग मी 2 मिनटं याच्याशी बोलत होतो. पण आपल्याला सगळ्यांना बागवे साहेबांना ऐकायचं असल्या कारणामुळे मी काही पुस्तकावर बोलणार नाही, कारण त्याच्यावर माझा अजूनपर्यंत अभ्यासच नाही. मी शाळेत असतानाही कधी अभ्यास केला नाही, त्यामुळे आता अभ्यास करण्याचा विषय तसा येत नाही. आणि 3 पुस्तकं तुझे प्रकाशित केले आणि उशिरा का होईना, पण स्वानंदनी पुस्तकं केली. मौनाचे कवडसे, नंतर प्रांजलीची माळा, 3रं जन्माची शिदोरी. आता तिचं 4थं पुस्तक येणार आहे, जन्माची अद्दल. जसं आईवर लिहिलं तसं ती आता प्रकाशकावर लिहिणार आहे. माझंही पुस्तक स्वानंदनी केलं आणि तू मगाशी सांगितलं की तुला माझं काय, तर माझे शब्द तुला आवडले. मला पहिल्यांदा कळालं आपले शब्द लोकांना आवडतात म्हणून. माझे शब्द स्वानंदाला पण आवडलेत, पण थोडेसे वेगळे होते. शब्दातला तो फरक होता. आणि स्वानंद मगाशी बोलताना ऐकून उल्लेख केला की तू इन्कम टॅक्समध्ये असताना ऐकलं. मी तोच विचार करतो, तो टॅक्स का कमी जमा होतो. कारण कविता शब्द जमा करते आहे, टॅक्स नाही जमा करत आहे. सो मला असं वाटतं की कविताचं लिखाण जे आहे, म्हणजे तिच्या लिखाणातलं मगाशी मी ते बोलत होतो की काही शब्द तिचे ते इतके अफलातून शब्द आहेत की ज्या वेळेला कधी भविष्यामध्ये मराठीच्या शब्दकोशांचा काही प्रश्न निर्माण होईल किंवा नवीन शब्द जेव्हा ॲड करण्याची येईल, त्यावेळेला निश्चित कविताची नोंद घ्यावी लागेल किंवा कवितांचे शब्द हे घ्यावे लागतील, हे मात्र मी नक्की सांगतो. ही जस्ट बोलताना कविता हातात लागली आणि सुंदर, त्याचा एंडच इतका तुझा सुंदर मला आवडला की मनातला श्रावण काळजावर झेलला, आयुष्याला माझ्या श्रावण करून गेला. अरे काय सुंदर कल्पना आहे. श्रावण आपण हा उत्साहाचा आपला महिना आहे. किती सोप्या शब्दामध्ये आणि आपल्या सगळ्या महिन्यांमधला श्रावण हा बऱ्यापैकी हॅपनिंग असलेला, सगळ्यात जास्त मला वाटतं हॅपनिंग असलेला महिना आहे तो. जो तू इतका सुंदर ह्या शब्दांमध्ये, तुझे बरेचसे शब्द असे आहेत. आम्ही आत्ता बसल्या त्या बऱ्याचशा शब्दांवर मी आणि स्वानंद आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. तोही मला तेच सांगत होता. एक आहे की स्वानंदने जरी उशीर केला असला ना तरीसुद्धा स्वानंद प्रकाशन म्हणून अतिशय दर्जेदार आहे. म्हणजे मुळात तो व्यापारी प्रकाशक नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याला शब्द समजतात आणि तो क्वालिटी काम करतो. तो लोकांसाठी काम करत नाही, तो स्वतःसाठी काम करतो. त्याला आवडलं
तरच तो करतो. जर आवडलं नाही त्याला तर तो ते करत नाही. हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता माझ्या एवढ्या आवृत्त्या याचं झालं. आम्ही पुस्तकांची आमची जेव्हा प्रोसेस होती, कारण बेसिकली असे 3-3 पुस्तकं कविता लिहिणं खरंच जोक नाही आहे. आणि त्यात मगाशी जसं त्यांनी सांगितलं की कवितेचं पुस्तक खरंच कोणी वाचत नाही, म्हणजे कवीसुद्धा वाचत नाहीत. कारण मी सांगतो ना तुला, मी एका साहित्य संमेलनामध्ये नवोदितांचं कवी संमेलन हे एका साहित्य संमेलनामधली जबाबदारी माझ्यावर दिली होती. आणि या जगातला सगळ्यात मोठा विक्रम मी केला आहे माझ्या नावावर आहे, जो कोणी अजूनपर्यंत तोडलेला नाही. मी 850 कविता ऐकल्या आहेत, तुम्ही इमॅजिन करा. आणि मी वेडा न होता तुमच्यासमोर उभा आहे, हे ध्यानात घ्या तुम्ही. म्हणजे ती प्रोसेसच अशी होती की विनायक दादा पाटील होते, आपल्याला सगळ्यांना माहिती. तर दादांचा एकदा मला फोन आला आणि दादा म्हटले, अरे विश्वास, या बाई माझ्याकडे आल्या आहेत आणि त्यांना कविता होत आहेत. मला काही पहिले ते कळेच ना. तर म्हणजे त्यांना मी तुझ्याकडे पाठवतो. तर मला ते म्हणजे शब्दांची खेळ बघा तुम्ही काय ते म्हणजे आणि मग मी त्या काळामध्ये इतक्या कविता ऐकल्यात. आणि तो कार्यक्रमाला असं होतं की मी पाहुणा धरून आणायचो, तो 4 कविता ऐकायचा आणि 5 मिनटात आलो म्हणून गायब व्हायचा. दिवसभरामध्ये 30-40 कविता तुला सांगतो मी तिथं पाहुणे आले. सगळ्याच कविता वाईट होत्या का नव्हत्या. वर्ष 8 पासून तर 80 वर्षापर्यंतच्या याच्या कविता होत्या. अनेक कविता चांगल्या क्वालिटीच्या कविता होत्या. म्हणजे कविता काही वाईट असतं, कविता करणं सगळ्यात अवघड आहे. कुठल्याही प्रकारचं लिखाण करणं, ललित लिखाणसुद्धा आता तिचं स्वतःचीच ती बोलते आहे, स्वतःचीच तिचं हे करते आहे. आणि मौनावर तिने खरं लिहिलं म्हणजे ते आप्पा खरं म्हणजे मौनी आहेत. ही कशी काय मौनी झाली ते काय मला कळेल ना. हिचं ऐकून आप्पा बिचारे आमचे, त्यांनी काय अजून कविता सुरू केल्या नाहीत, तेच मला काही कळत नाही. ते बिचारे लागले आध्यात्मिक मार्गाला, काही दिवसांनी साधू पण होतील, काही सांगता येत नाही. पण एक बरं आहे की मला नेहमी कायम असं वाटतं की ज्याची बायको नोकरी करते तो नवरा सुखी असतो. माझ्यावरचा अनुभव सांगतो. फार ताणतणाव माणसाच्या आयुष्यामध्ये निर्माण होत नाही. पण कविता तू छान लिहिलंयस आणि असंच तू लिहित राहतो. कारण शेवटी शब्दांची ताकद खूप मोठी आहे. पुस्तकं माणसांना विचारांची खूप मोठी प्रेरणा माणसांना देतात, विचार बदलतात. मला ज्या वेळेला असं कधी डिप्रेशन येतं किंवा मला कधी असं नैराश्य किंवा कधी काही वाटलं तर मी पुस्तकच वाचतो. पुस्तकासारखा मित्र नाही जो तुम्हाला प्रामाणिकपणे तुमची साथ देतो, तो शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहतो. म्हणून मला एक छान असं ते वाटतं. आता माझं दुसरं पुस्तकाची माझं आणि याची सुरुवात म्हणजे चर्चा आमची चालू आहे दोघांची. माझं पुस्तक मात्र स्वानंद वेळेवरच छापेल, त्याला कल्पना आहे त्याची. नाही, त्याने मला तर त्यात मी 2दा-4दा बोललो तर आमचं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बोलणं असतं. तर मी त्याला जेव्हा म्हटलं तेव्हा तो म्हटलं, तुझ्या तर पुस्तकाची माझी प्रस्तावना पण तयार आहे म्हटलं. म्हणजे त्याचे माझे रिलेशन असे आहेत. पण तो चांगलं काम करतो. आजपर्यंत त्यांनी जवळपास किती टायटल झाले तुझे? 120 टायटल स्वानंदचे झाले. मला वाटतं जोरदार टाळ्या. आणि सगळे पुस्तकं त्याचे म्हणजे त्याच्या बऱ्याचशा पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. माझ्या पुस्तकाला पण पुरस्कार, राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पहिल्याच याच्यामध्ये मला पहिला पुरस्कार मिळाला. त्याचं बरंचसं श्रेय जे आहे ते स्वानंदालाच जातं. कारण शेवटी आपण जे लिहितो त्याच्यावरचे संस्कार करणं हा एक फार मोठी प्रोसेस असते. आणि ती स्वानंद स्वतः छान करतो. कारण स्वानंद स्वतः उत्तम वाचक पण आहे, लेखक पण आहे. आणि आता त्यांनी सांगितलं की तो कवी पण झालेला आहे, त्याच्यामुळे तो उत्तम कविता करेल याची मला कल्पना आहे. राजू माझा सहकारीच आहे माझ्या बँकेमधला. राजूबद्दल तो म्हणजे राजू फारच उत्तम आहे, गॉड गिफ्टेड आहे. कविता लिहिणारे, लेखन करणारी लोक ही गॉड गिफ्टेड असतात असं माझं असं मत आहे. तू असंच लिहित राहा, छान छान लिहित राहा. तुझ्या या लिखाणातून खूप लोकांना आनंद मिळतो. असाच आनंद मिळू दे. तुझ्या पुढचं पुस्तक अगदी वेळेवर येईल याची मी तुला स्वानंदच्या वतीने गॅरंटी देतो. आणि बागवे साहेबांना ऐकण्यासाठी इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आता इथे प्रकाशक, लेखक यांचा आपल्याला बरंच संवाद ऐकायला मिळाले, जिव्हाळ्याचे संवाद ऐकायला मिळालेत. तेवढ्यात प्रकाशकांनी सांगितलं प्रत्येक पुस्तकावर 50 रुपयाची सूट आहे. तर त्यामुळे तुम्ही याचा जरूर लाभ घ्या. आणि 700 रुपयाची 3 पुस्तकं आज तुम्हाला 500 रुपयाला मिळणार आहे. तर एकदा, आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद द्यालच. आता यानंतर ज्यांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत
ते म्हणजे कवी गीतकार प्राध्यापक बागवे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधावा. कीर्तनकार, कविता, गायधनी यांच्या 3 पुस्तकांचा आज रसिकार्पण सोहळा आहे. आणि दुपारी, पहाटे किंवा आता सकाळी सूर्योदय जसा होतो तसा पुस्तकांचा उदय झाला आहे, 3 आणि 3रं पुस्तक कवितेचं उशिरा झालं असं मगाचपासून सगळं म्हणलं जातं. कारण 3 पुस्तकं असल्यामुळे ह्या 3 गंगा, यमुना आणि सरस्वतीचा प्रयाग क्षेत्र आहे. आणि सरस्वती प्रयाग क्षेत्री गुप्त होती, आता तिचे मौनाचे कवडसे पडले, त्यामुळे ते 3रं पुस्तक आलं. मला नाशिकला यायला मुळातच आवडतं, त्यात माझा स्वानंद आहे. आणि समोर माझे एवढे चांगले मित्र आहेत. आणि आजचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, एकेकाळचे आमचे जनस्थानचे आयकॉन, यांचं एवढं सुंदर खुसखुशीत भाषण झालं आहे. म्हणजे नाही तर अध्यक्ष चौकोनी चेहरा करून बसलेले असतात, त्यांच्या बाजूला बसणं म्हणजे माझा त्रिकोण होतो, असं कसं कधी होतं. पण एवढे हसरे अध्यक्ष आणि माझ्यासमोर असलेला माझा तरुणपणीचा मित्र, आता तो जास्त तरुण आहे, राजू देसले, नंतर आमचे केशव कासार चित्रकार अभय ओझरकर बसला आहे, आणि माझ्यासोबत आलेले रंगकर्मी सुधीर चित्ते, आणि आपण सर्व गुणीजन रसिक आहो. 3 पुस्तकांचं प्रकाशन ही एक अनोखी गोष्ट आहे. याचं कारण असं तुम्हाला सांगतो की हा 3 रसांचा प्रयाग आहे. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाची सुरुवातच मुळे अशी आहे. ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय हा विश्वरूप दर्शन आहे. आणि तिथे माऊली असे लिहितात की शांताचे या गारा अद्भुत आलासे पाहुणेरा, आणि येराई रसा पांतिकारा झाला मानू. शांत आणि अद्भुत एरवी ज्ञानेश्वरी शांत रसाची, पण 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनाने अद्भुत रस आला. आणि येरा ही रसा, आणि सगळ्या रसांना पंक्तीचा लाभ झाला. त्यामुळे नुसतं एक पुस्तक येणं एकोलकोंड वाटतं, सगळे रस एकत्र आले पाहिजे. त्यामुळे स्वानंदाच्या पाठीशी मी आहे, नेहमी अशीच उशिरा पुस्तकं काढ. आणि पुढची ओळी तर फारच सुंदर आहे. वधू वराच्या मेळणी वराडी या होय लुगडी लेणी, तशी देशीची या सुखासनी मिरवले रस. वधूवराचं मिलन आहे म्हणे, शांत आणि अद्भुत रस. आणि इथे वराड्यांना जसं लुगडी लेणी मिळतात, तसं इतर रससुद्धा मराठीच्या सुखासनी म्हणजे सिंहासनी मिरवलेले आहेत असं सांगितलेलं आहे. गंमत अशी की मी BAला असताना ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय मला शिकायला होता, आणि शिकवणारे शांताबाई शेळके ना. आणि त्यावेळी आम्ही लहान मुलं असल्यामुळे किंवा कॉलेजची मुलं वात्रट असल्यामुळे मी उभा राहिलो आणि म्हटलं की ठीक आहे, शांत आणि अद्भुत रसाचं लग्न आहे, पण यातलं वधू आणि वर कोण? शांतरस वर की वधू, की अद्भुत रस वर आणि वधू? त्यावेळी बाई किती चाणाक्ष आणि मिश्किल होत्या तुम्हाला सांगतो. त्या म्हणाल्या, अशोक तुझं लग्न झालं आहे का? म्हटलं नाही. लग्न कर, अद्भुत रस घरात येईल. वधू वेराची बेळणी वराडी लुगडी लेणी. आणि तिसरी ओवी, तिसरी म्हणजे चौथी 11व्या अध्यायातली, ती ह्या पुस्तकाशी अगदी मिळजुळतं जुळत आहे. हे 3 पुस्तकं कविता तुझी एकत्र आलीत ना, ह्याचा एक सुंदर योग आहे. गोदा तीरावर आज प्रयाग क्षेत्र अवतरलं असं होतं आहे.
मीनले गंगा यमुनेचे ओघ, तैसे या रसांचे झाले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग येथ. इतकं सुंदर मीनले असं म्हटलंय. मिश्रण झालंय, संयोग झालंय, एकत्र आले नाही. त्या बालयोगाला, त्या ज्ञानयोगाला काय शब्द सुचत होते. तुम्ही म्हणालात कवी म्हणजे आपले आद्यकवीच. इतके मोठे होऊन गेले आद्यकवी की फेसबुकवरच्या कवींनी गर्व करू नये. तर मीनले गंगा यमुनेचे ओघ, एकमेकात मिसळलेले आहेत. तैसे या रसांचे झाले प्रयाग. आणि एक मौनाच्या कवळशी सरस्वती म्हणून प्रगट झाली. असं झालं ते. मला नेहमी असं वाटतं की पुस्तक लिहिणं फार सोपं आहे, पुस्तकाला नाव देणं फार कठीण आहे, शीर्षक देणं फार कठीण आहे. आपण नावं ठेवतो, लोक पण ठेवतात, पण आपण नाव ठेवणं, मला असं वाटतं की कुठल्याही पुस्तकाचं शीर्षक हा एक अमृत कण आहे आणि मग पुस्तकाचा सण साजरा होतो. आणि त्यामुळे पुस्तकाची नावं ठेवणं फार महत्त्वाचं असतं, शीर्षक सुचणं हे फार महत्त्वाचं असतं. काय असतं की एकदा परवा मी एका प्रकाशनाला गेलो होतो. हल्ली मला काम नसल्यामुळे प्रकाशनाला बोलवतात. परवा म्हणजे 2 वर्षापूर्वी वाशीला एका कवयित्रीचं पुस्तक प्रकाशन होतं. पुस्तकाचं नाव होतं खपली. मग मला जखमेवरची खपली वगैरे सगळं माहिती आहे. मी त्यांना नम्रपणे विचारलं, खपली हे नाम आहे की क्रियापद आहे? नाम असेल तर चालतं, जखम, कारण कविता ही जखम आहे आणि जोखीम पण आहे. आणि त्यामुळे तुझं नाव होतं खपली. म्हटलं प्रकाशकाने ठेवलं असेल स्वानंद सोडून, कारण प्रकाशन होण्यापूर्वी खपली. किंवा पुढचं तर मला वाटलं तिसराच व्यंग्य अर्थ आहे की काय, जिवंत होण्यापूर्वी खपली. तर अशा प्रकारची नावं जी मुळात हास्यास्पद असतात अशी आपल्या सगळ्याला तरी ठेवू नये. पण कौतुक करायला पाहिजे कवितेचं की इतकं सुंदर नावं ठेवलेली आहेत की आईची शिदोरी, त्यावरची प्राणलयीची माळ असली की मौनसुद्धा बोलकं होतं, त्याला कवडसे म्हणतात. अशी ती गंमत आहे सगळी. आणि गंमत आहे ना, आईची भाषा तू म्हणतेस ना, दमादम हे किंवा निगुती किंवा मेथकूट, हे सगळे जे शब्द आहेत ना, ते आईचे शब्द आता आपल्या शब्दकोशात नाही आहेत. म्हणजे मला आठवतं लहानपणी आई कडेवर घेऊन मम्मम भरवायची. ती भात भरवायची नाही, मम्मम. वर्णामध्ये भात खुसकरून असा, त्याला मम्मम म्हणतात. पण हा शब्द शब्दकोशात नाही. माझ्या मातेचा शब्द शब्दकोशात नाही, शब्दकोश अपुरा आहे. आणि ती लांबून असं कुत्रा आला की बुबू आला, ती असं नाही म्हणायची, तो पहा श्वान आला. असं आई कधीच म्हणत नाही. आणि जशी आई म्हणते ना, ते ऐतिहासिक नाटकात वगैरे म्हणत असते, कारण ती माँसाहेब असते, ती आई नसते. आई हा एकच शब्द असा आहे की 2 स्वर एकत्र आलेला मराठीतला एकमेव शब्द आहे जो कुठल्याही भाषेत नाही. आणि त्यामुळे आईची जी भाषा असते ना, ती त्या मुलाला बरोबर कळते, कारण 9 महिने तिचा श्वास त्याने ग्रहण केलेला असतो उदरामध्ये. ती असं नाही म्हणत, राजपुत्रा भोजनास ये.
तिचं इतकं सुंदर मराठी आहे, गधड्या गिळ. याच्या इतकं मराठी सुंदर कुठे असेल असं मला वाटत नाही. गधड्या गिळ. तर हे जे सगळं वैभव आहे ना आईचं, ते आईच्या सिदोरीमध्ये तिने मांडलेलं आहे. आणि ज्या लेखकाच्या किंवा लेखिकेच्या प्रकाशनाला आई वडील असतात, त्याचं दीपप्रज्वलन आधीच झालेलं असतं, असं समोर बसलेलं आहे. तर हे जे आहे हे संचित आहे, आणि संचित पुन्हा ते पूर्ण करणं हे फार सुंदर गोष्ट केली असतो. आईची शिदोरी. शिदोरीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. शिधा ज्या उदरात जाते त्याला शिधा उदरी म्हणजे शिदोरी म्हणतात. हा आईचा प्राण कालून केलेला जो घास आहे त्याला आपण शिधा म्हणायचो. शिधा तो ज्यावेळी उदरी जातो त्यावेळी उदर भरण नव्हे आणि जे यज्ञ कर्म तिथे पूर्ण होतं. आणि म्हणून आईची शिदोरी हा शब्द आहे. आणि म्हणून गंमत पुढची अशी प्राणलयीची माळ. काय सुरेख आहे हो. मला असं शीर्षक का सुचलं नाही. मी तुझा हेवा करतो प्रेमळ. हां प्राणलयीची माळ. आणि तिसरं तर कवितेमध्ये दडवलेलं खूप असतं, लक्षात ठेवा. जो कवितेमध्ये दडवतो तो मोठा कवी. उघड करून सगळेच सांगतात. 3-3 पानाचे हायकू लिहितात आपल्या इकडे. दडवलेलं असतं ते सौंदर्य असतं, ते मोहक असतं. आणि उघडं असतं ते मादक असतं. पण मोहक जे असतं ते असतं. त्यामुळे मौनाचे कवडसे प्रकाश असल्याशिवाय कवडसा शक्य नाही. प्रकाश असल्याशिवाय सावली शक्य नाही. मौन जे मितभाषे नाहीच बोलत त्याला कवडसे पडले, ह्याला बोलकं मौन म्हणतात. आणि कवितेच्या शब्दातलं बोलकं मौन ओळखतो स्वतःच्या अंतराने, तो कवी असतो. आणि हे इतकं छान तुम्ही लिहिलेलं आहे. म्हणजे कवितेमध्ये ती खूपच चांगली आहे. म्हणजे मी इथे कवितेचं शिबिर घेतलं होतं नाशिकला. येऊन समोर बसली. म्हटलं तू चांगली कवयित्री आहेस, कशाला आलीस. मला वाटलं आमचं गर्वहरण करायला आली की काय. प्रत्यक्ष कवितेच्या शिबिरामध्ये. तर हे जे संचित आहे सगळं, हे संचित आपल्याला देणारा एक लेखक असतो. तो देतो आणि ते प्रकाशात आणतो प्रकाशक. आणि म्हणून ते रसिकांकडे जास्त. म्हणून मला प्रकाशनापेक्षा ना रसिकार्पण हा शब्द जास्त आवडतो. की असं रसिकार्पण झालं आज. कारण प्रकाशनामध्ये न हा शब्द आहे. प्रकाश न, लेख न, वाच न. त्यामुळे ह्या सगळ्या पुस्तकामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा मी ललित वाङ्मय आणि कविता याच्यामधला फरक नाही, याच्यामधलं साम्य सांगतो. जे अनेक प्रकार आहेत वाङ्मयात, त्यामध्ये कथा, नाटक, कादंबरी ह्याचा शेवट आधी ठरवतात आणि मग वर झाड उगवतं. कविता आणि ललितमध्ये तसं नाही. पाणी पाणवटे जैसे आपणची धावे. म्हणजे तुकारामांचा एक अभंग आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ये परी आवरेना. न लागे सांगावा चंदना परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. चंदनाच्या झाडाला टॅग लावलेला नसतो, पोलीस स्टेशनमध्ये असतो तसा. हां की मी चंदन आहे, जरा या 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 सगळे. न लागे सांगावा चंदना परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. तुकोबांनी हे सांगितलं आपल्याकडे. पण आपण व्याख्या कोणाचे घेतो, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्वेलिटी. म्हणजे काय कळत नाही.
ट्रँक्विलिटीच कळत नाही ते कवीला, तर काय कळणार. मनाच्या निरामय अवस्थेमध्ये तो जो अनुभव घ्यायचा असतो त्याला ट्रँक्विलिटी म्हणतात. पण आपण दुसरीकडे जातो शोधायला. द बेस्ट वर्ड इन बेस्ट ऑर्डर, कोलरिज. पण अंतरीचे आमची आई म्हणायची नाही का, प्रत्येकाची आई बोलते, पोटात राहत नाही ते ओठात येतं. ही कवितेची खरी व्याख्या आहे. तुमच्या असं लक्षात येईल, पोटात राहत नाही ते ओठात येतं. एवढं साधं असताना आपण पुन्हा एक तुम्हाला सांगतो, रामदास, समर्थ रामदास, एक ओवी आहे त्यांची, इतकी सुंदर आहे स्वानंद, की रामदासाने असं प्रेमावर लिहिलं असेल, प्रीतीची लक्षणे ऐसी, प्रीतीची लक्षणे ऐसे, अंतरी उठे अनायासे, की पाणी पाणवटे जैसे आपण धावे. पाणी जपलं आपल्या वाटेने जातं ना, पाणी आपल्या वाटेने जाते त्याला नदी म्हणतात, आणि साठवलं का हौद होतो. त्यामुळे पाणी पाण्यावाटे जैसे आपणची धावे, हे खरी आपल्या वाङ्मयाची व्याख्या आहे. पाणी पाणवटे जैसे आपणची धावे. आणि हे सगळं कळून उमजून समजून घेऊन जो हृदयातून लिहितो ना, लक्षात घ्या, सल असेल ना हृदयात सल, तर अस्सल लिहिता येतं. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हा सल महत्त्वाचा नाही आहे. शल्य असेल तर कौशल्य आपोआप येतं. शल्य पाहिजे. आणि शल्य जे आत असतं त्याला मौन म्हणतात. आणि मग कवडशाच्या रूपाने बाहेर येतं. हे आहे. आणि हे जे सगळं असतं, म्हणजे ज्यावेळी समथिंग आउट ऑफ नथिंग, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर समथिंग आउट ऑफ समथिंग इज कारागिरी. झाडाच्या फांदीपासून आपण लाकूड बनवून टेबल बनवतो, दॅट इज कारागिरी. पण समथिंग आउट ऑफ नथिंग, काही नसताना मातीच्या उदरात असलेलं एक बीज त्याचा तरारून मोठा वृक्ष होतो. पण कवितेचं उलटं आहे, आधी वृक्ष दिसतो आणि खाली मुळापर्यंत जातं, त्याला कविता म्हणतात. मग कशी म्हटलं ना, कथा हे आधी शेवट आणि मग त्याचा फुलोरा. पण कविता किंवा ललित लेख, आणि ललित काय असतं माहीत आहे, मला आणखी एक गोष्ट जमली इथे, की हे सत्यम शिवम सुंदरम वाटलं मला 3 पुस्तकं. याचं कारण तुम्हाला सांगतो. हे त्रिगुण एकत्र आलेले आहेत. ही तत्वप्रणाली आपल्या भारताची आहे, सत्यम शिवम सुंदरम. सत्याला सौंदर्य प्राप्त झालं की त्याला ललित लेख म्हणतात. जे सत्य आहे, जे अनुभवलेलं आहे, जे लहानपणी तिने आईचं प्रेम अनुभवलेलं आहे, तिने त्या प्राणलयीच्या माळेमध्ये एक एक वेणू, काय सुंदर शब्द आहे. मला पण बासरी वगैरे नाही आवडत. वेणू हा शब्द जो आहे ना, आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या सगळ्या अवतारांमध्ये देवाच्या फक्त कृष्णाच्या ओठात बासरी, बाकी कुठेच नाही. सगळ्यांकडे हातात शस्त्र आहेत. शस्त्र आणि शास्त्र एकत्र असते, त्याला देवता म्हणतात. शस्त्राचं शास्त्र जो करतो त्याला लेखक म्हणतात. आणि हे जे आहे हे आपल्या सगळ्या अवतारामध्ये शास्त्रांसकट सगळं आहे. पण लहानपणापर्यंत कृष्णाच्या ओठात पावरी आहे, ती वेणू आहे, ते अलगूज आहे, ती बासरी आहे, तो पावा आहे. आणि हे जे असतं ना, म्हणजे मुळामध्ये मी कोणीतरी असं लिहिलं आहे, म्हणजे मीच लिहिलं आहे नाही, कोणीतरी लिहिलं आहे म्हटलं ना की लोक असे कान टवकारतात. हां, आपण लिहिलं आहे म्हटलं की पाठ फिरून जायचं, काय ऐकायची गरज नाही. कृष्ण आणि राधिका यांचे काय नाते, कृष्ण आणि राधिका यांचे काय नाते, बासरी ओठात आणि राधिका हृदयात गाते. हे असं ज्याचं असतं तो आहे, तो पावा आहे, ते वेणू आहे. आणि वेणूचे स्वर जे असतात ना, मला नेहमी असं वाटतं की पहिल्यांदा जर या पृथ्वी तलावर
संगीत म्हणून काय उमटलं असेल, किंवा नाद किंवा प्राणलयीची माळ कुठून आली असेल, तर त्या वेळूच्या बनात ज्यावेळी वारा गेला आणि त्यावेळी जे सूर आले, तिथे बासरीचा जन्म आहे. तिथे बासरीचा जन्म आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की शैव पंथामध्ये किंवा शंकर यांच्याकडे ताल होता आणि कृष्णाकडे सूर होता. हे सायुज्य आहे आपल्या ह्याचं कारण असं. तिकडे तांडव आहे, इकडे रुणुझुणू 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 असं सुरू आहे. ते हे ललित काव्याचं किंवा कवितेचं आणि ललिताचंही मर्म आहे की जसं येतं प्राण्यामधून, जसं उमगतं आपल्याला, जे अनुभवलेलं आहे. म्हणून सत्याचं सौंदर्य प्रकट करणं ललित वाङ्मय. आणि आई ही आहे, ही शिवरूपी आहे. ती शिव शिकवते आपल्याला. सत्यम शिवम सुंदरम सांगतोय मी. ती नीती शिकवते आपल्याला. नीती म्हणजे पुन्हा आपण नीतीपासून नेतीपर्यंत जाणं म्हणजे जीवन. ती नीती आपल्याला शिकवते. त्या उदरामध्ये तर शिकवतेच, आपल्या अंगणात शिकवते, आपल्या मांडीवर शिकवते, अंगाई शिकवते. सिंथेसायझर घेऊन कोणी अंगाई म्हटले का आईने? हे ऑर्केस्ट्रा जरा प्ले करा, मी अंगाई म्हणते. ताल नंतर आला हो, आधी सूर, आधी प्राण आणि नंतर शरीर. ताल शरीरात असतो, प्राणात सूर असतो. आणि हे मर्म आहे. हे मर्म ललित लेखांचं आहे. या ललित लेखांमध्ये वेणू नावाचा पहिला जो लेख आहे ना, मला इतका आवडला कविता की मला वाटलं मी का नाही लिहिला असं. म्हणजे असं ज्यावेळी वाटतं ना, नाही पाडगावकरांना मी फोन करायचो ना, माझे गुरुजी, माझी एखादी गझल आली की पाडगावकर म्हणायचे अशोक पाडगावकर, आणि असे टेलिफोनवर म्हणायचे ही ओळ मला का नाही सुचली. तो माझा ज्ञानपीठ अवॉर्ड असायचा. लक्षात ठेवा, मला पुरस्काराची गरज नाही. माझा गुरुजी मला सांगतायत मला का नाही आलं आहे. तसं की हे वेणूचं प्रकरण सगळं. नंतर ते अभय कोण तो बासरी बनवणारा वगैरे वगैरे. पण सगळ्या सुरामध्ये पहिला सूर हा वेणूचा होता. आणि त्यामुळे सिंथेसायझरवर कधी बासरी नीट वाजत नाही, कारण तिथे विजेचं रूपांतर असतं आणि बासरी हे हवेचं रूपांतर असतं. सुरात हवा येते त्यावेळी हार्मोनियम, ते हार्मोन सुरू होतात. वाऱ्यावर सगळा अवलंबून आहे. वाऱ्यामध्ये नाद आहे, लय आहे. पाणी फार स्वयंभू आहे. पाणी बिचारं शांत असतं, पण पाण्यात वारा मिसळला की वादळ सुरू होतं. तोपर्यंत वादळ होत नाही. 2 पंचमहाभूतं एकत्र आली की सृष्टी निर्माण होते. 5 आहेत, त्यातली 2 जरी आली तरी सृष्टी निर्माण होते. तसं शब्द आणि प्राणलय एकत्र आली की हा संसार सुरू होतो. आणि हा संसार आज या गोदातटी, मी फक्त एक त्यांचं मौनामधले अनावर नावाची कविता फक्त म्हणून दाखवतो. मला अगदी म्हणू ना, मौनामधले अनावर ह्यालाच मौनाचे कवळसे म्हणतात. मौन स्वतः प्रकाश ज्यावेळी टाकतं त्यावेळी मौनाकडे लक्ष जातं. जोपर्यंत गप्प ओठ आहेत, ओठ विलग झाले की आत्मा कळतो, ओठ मिटले की प्राण सुकून जातो. आणि म्हणून मौनाचं अनावर, मौनामधले अनावर, नव्हतेच काही मागितले मोर पिसांवर हलकेच, डोळे निळे हळवे तुझे, गर्द गर्द फक्त उमटावे. काहीच मागितलं नाही, पण एक मागते, कवडसा. एरवी मौन आहे, पण एक मागणं आहे. एक नव्हतेच काही मागितले, श्वासात तुझ्या फक्त दाटावे, प्राजक्ताचे केशर सारे, अन शकून माझे श्वास व्हावे. माझे शकून श्वास व्हावे. मला श्वास नको आहे,
श्वासाचं शकून पाहिजे. श्वासाने मला चैतन्य दिलं पाहिजे. चैतन्य ब्रह्मचैतन्य म्हणतात ते हेच आहे, दुसरं काय आहे? एकोहम बहुश्याम म्हणजे काय? हेच आहे. नवतेच काही मागितले, पुनवेच्या चांदण्यात भिजलेले, कळ्यांचे फक्त वाण वाटावे, उमटावे हुंकार ओथंबलेले. हुंकार ओथंबलेले म्हणजे हुंकारामध्ये सुद्धा गदगद आहे, हृदयाची हालचाल आहे, त्याची स्पंदनं आहेत. ही जी स्पंदनं आहेत ती कवितेमध्ये पकडणं तेवढीच, आणि ती स्पंदनं आपल्याला जाणवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि शेवटचं कडवं बघा, नव्हतेच काही मागितले, मौनामधले काही अनावर. मौन आणि अनावर ह्या दोन वेगळ्या गोष्टी एकत्र आल्यात. अनावर असतं ते मौन नसतंच, मौन असतं ते शांत असतं, ते अनावर नसतं. म्हणजे मला नेहमी वाटतं की फुलांचे स्वभाव पण असतात. आमच्या नाटकाच्या भाषेत सांगतो तुम्हाला गंमत. म्हणजे नाटकातले जे रंग असतात ना, त्यातला गुलाबी हा प्रीतीचा रंग एवढंच आपल्याला कळतो, पण पिवळा रंग हा वैराग्याचा आहे नाटकातला. त्याच्यामध्ये जो जांभळा रंग येतो तो उत्कटतेचा रंग आहे. नाटकामध्ये हिरवा रंग हा हे विषाचा रंग आहे, क्रोधाचा रंग आहे तो. तसं फुलांना स्वभाव असतो. म्हणजे गुलाब हा गुलछबू, पण मोगरा म्हणजे असा प्रसन्न, तुम्ही हात लावल्याशिवाय खाली पडतो आणि दरवळ सुटतो सगळा. तशी कविता पाहिजे. चाफा अतिशय शिष्ट, संन्यासी, अबोल, त्याला मौनाचे कवडसे नाहीत. तो असा लपेटून असतो, 1 मिलीमीटर हसला तर हसला, पुण्यातल्या लोकांसारखा. पण चाफा असा मिटून असतो, कारण तो संन्यासी आहे. तो स्मशानात उगवतो. चाफ्याच्या झाडाला भस्म पाजल्यासारखं खोड असतं. पण जास्वंदी जास्वंदीचं फुल हा लहान मुलगी जशी असते ना, तसं जास्वंदाचं फूल असतं. म्हणून मी म्हटलं की ह्यामध्ये नुसतेच शब्द नसतात, त्या शब्दाला गंध असतो, त्याला अश्रू असतात, त्याला घाम असतो, त्याला श्वास असतो. आणि हे जाणून घेणं, कारण आपल्याकडे काय झालं आहे माहिती आहे, शाळेत नुसतं शब्दार्थ शिकवतात. आकाश म्हणे गगन, गगन म्हणजे आभाळ, आभाळ म्हणजे नभ, नभ म्हणजे ख. अहो, आभाळ वेगळं आणि गगन वेगळं. आभा नावाचा शब्द आहे. आभा म्हणजे तेज. त्याच्यावर जरी ते झाकोळलं जातळलं तेव्हा आभाळ येतं. म्हणून शेतकरी असं नाही म्हणत गगन आलं, आभाळ आलं असं म्हणतो. मग आपल्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? तो काम करणारे शेतकरी. गगनाचा रंग निळा आहे. निळा हा अध्यात्माचा रंग आहे. केशरी रंग असतो त्याला अंबर म्हणतात. म्हणून कवितेला नव्हे, कवीला भान पाहिजे की कुठला शब्द कुठे वापरायचा. वसंत बापट म्हणाले गगन सदन तेजोमय असं म्हणाले. आणि त्याचवेळी शंकर वैद्य अंबर कुठे वापरतात बघा. पहाटेचा रंग, रंग रंग वेगळे, डाळिंबाच्या रसामध्ये रंग केशरी. ह्याला म्हणतात जाणकार कवी. शब्दांचा श्वास ज्यांना कळतो. तसं या चौथ्या काढव्यात मला हा शब्दांचा श्वास कळतो आहे. नवतेच काही मागितले, मौनामधले काही अनावर. अनावर मौन माझं कधीच नव्हतं. शांत होतं, ओठ मिटलेले होते. फक्त तुझ्या उखाण्यातून नाव माझेच यावे ओठावर. तुझ्या उखाण्यातून. लक्षात घ्या, पुन्हा उखाणा नावाची गोष्ट लय पावली आपल्या संस्कृतीमध्ये. संस्कृती नाव, सगळे लोक संस्कृती वापरतात, पण त्याचा अर्थच माहिती नसतो. आपल्या संस्कृतीत तसं नाही, आपल्या संस्कृतीत तसं नाही. पण संस्कृती म्हणजे काय असं विचारा, अजिबात माहिती नाही. ही संस्कृतीमधले ढ लोक
पूर्ण वेगळं आणि संपूर्ण वेगळं. माझं काम पूर्ण झालं, पण माझं जीवन सफल संपूर्ण झालं. तो सम नावाचा जो शब्द आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. ते अक्षर. कृती म्हणजे एकाने केलेली, संस्कृती म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेली कृती. सगळ्यांनी मिळून, मी शिक्षक असल्यामुळे थोडं सोपं सांगतो. कठीण सांगतात त्यांना समीक्षक म्हणतात. ते KG अजून आहेत, इयत्ता पुढे गेली नाही त्यांची. ते सगळे मिळून कृती करतात, त्यांना संस्कृती म्हणतात. आणखी सांगायचं म्हणजे एका विशिष्ट भूगोलावर, एखाद्या विशिष्ट जीवन प्रणालीने जगणारा जो समाज असतो त्याचा इतिहास म्हणजे संस्कृती. अगदी सोप्या शब्दात सांगतो, भूगोलावरचा इतिहास म्हणजे संस्कृती. एवढं सांग. तर हे ज्याला कळतं, कारण संस्कृती ही कलेची आई आहे. इथे बसलेली असले, संस्कृती तिकडे आहे, ही कला आहे. संस्कृती ही कलेची आई असते. त्यामुळे कला आईच्या पदराला लुचते आणि म्हणते, आई थोर तुझे उपकार. आणि मग संस्कृती बाळाला जवळ घेते, कलेला, आणि म्हणते, बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. हे संस्कृती आणि कलेचं साधर्म्य ज्याला कळतं, कारण हा संस्कृतीचा परिपाक आहे. आणि हा संस्कृतीचा परिपाक तुमच्या संपूर्ण सुसंस्कृत लोकांमध्ये मला सांगावासा वाटला, त्याबद्दल धन्यवाद. हास्यांच्या लकेरी पेरत शब्दांचं मर्म जेव्हा बागवे सर आपल्यासमोर उलगडत होते, तेव्हा असं वाटत होतं की शब्द मल्हारने चांगलंच केलं की तिन्ही पुस्तकं एकत्र आणली आणि त्याचा आढावा घेत घेत जे बागवे सर आपल्यासमोर बोलले त्याने अर्थातच आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद दिला आहे. आणि मी मान्यवरांचे आभार मानते की ते आज इथे उपस्थित झाले. शब्द मल्हार प्रकाशनचे स्वानंद बेदरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास ठाकूरजी, आणि सगळ्यात मनापासून आभार ज्यांचे मानावे वाटत आहेत ते म्हणजे बागवे सर, त्यांचे मनपूर्वक आभार. तसंच कीर्तनकार मानसीताई बडवे ज्यांनी जन्माची शिदोरी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली, मौनाचे कवडसे या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे माननीय राजूजी देसले, तसेच तीनही पुस्तकांचे मुखपृष्ठ ज्यांनी केली आणि आतील चित्र ज्यांनी चितारली ते म्हणजे तुषार देसाई, आणि ज्यांनी स्टेजचं इतकं सुंदर डेकोरेशन केलं ते अवधूत देशपांडे, आणि अर्थात आपण ज्यांनी कविताताईंवर आणि त्यांच्या लेखनावर भरभरून प्रेम केलं आणि आज आपल्या सगळ्या कार्यक्रमाची ज्यांनी शोभा वाढवली त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि कार्यक्रमाचा समारोप झाला असं सांगते. धन्यवाद.